नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या स्वादिष्ट रेसिपीज किचन मध्ये। तर आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट आणि झणझणीत मसाला वडी। जर तुम्हाला झणझणीत पदार्थ आणि पारंपरिक पदार्थ आवडत असतील तर तुम्ही ही वडी एकदा नक्की ट्राय करून बघा। ही वडी तुम्ही दही आणि ठेचा मिक्स करून त्यासोबत खाऊन बघा, खूप मस्त लागते। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी वडीसाठी लागणारे साहित्य काढून घेतलेलं आहे। सगळ्यात आधी आपल्याला कोरडे जिन्नस भाजून घ्यायचे। इथे मी 1 चमचा खसखस घेतलेली आहे, ते आपल्याला कढईमध्ये थोडीफार लालसर रंगावरती परतून घ्यायची। आता इथे खसखस व्यवस्थित परतली गेलेली होती, ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आणि याच कढईमध्ये किंवा पॅन मध्ये एक छोटी वाटी म्हणजे 4 चमचे तीळ घेतलेले आहेत, हेही आपल्याला थोडंसं लालसर रंगावरती परतवून घ्यायचे। जास्त प्रमाणातही परतवायचे नाहीत, नाहीतर मग तिळाला थोडासा कडवटपणा येतो। आता इथे तीळ थोडेसे तडतडायला लागले होते, त्यामुळे मी अशा पद्धतीने हलवून याला व्यवस्थित असं एकसारखं भाजून घेते। आता तीळही व्यवस्थित भाजले गेलेले होते, त्याच भांड्यामध्ये काढून घेऊया। आणि इथे 1 वाटी खिसलेलं खोबरं टाकून घेतलेलं आहे। खोबरंही आपल्याला चांगलं लालसर रंगावरती परतवून घ्यायचंय। लक्षात असू द्या, इथे खोबरंही आपल्याला जास्त प्रमाणात म्हणजेच करपवायचे नाही, थोडासा लाईट ब्राऊन कलर झाला की मग काढून घ्यायचे। आता इथे मी पिठामध्ये आणि सारणामध्ये टाकण्यासाठी ठेचा तयार करून घेणार आहे। त्यासाठी मी इथे 10-12 हिरव्या मिरच्या देठ काढून घेतलेल्या आहेत आणि त्यावरती 1 चमचा तेल टाकून घ्यायचे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या तेही टाकून घ्यायच्यात। आणि आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून हे 4-5 मिनिटं वाफवून घ्यायचे, जेणेकरून मिरच्या मस्त सॉफ्ट होतील आणि ठेचा आपला मस्त असा एकसारखा म्हणजे चवीला एकदम छान असा लागेल। आणि यामध्येच आता मुठभर अशी कोथिंबीर घेतलेली होती, ती कट करून टाकलेली आहे। खरं तर एवढ्या मिरच्यांचा ठेचा या वड्यांसाठी लागत नाही, परंतु खाण्यासाठी होईल, त्यामुळे मी जास्तच मिरच्या घेतल्या। आता इथे आपण वड्यासाठी लागणारं पीठ तिंबून घेऊया। इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि याच वाटीने 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही वाटल्यास अर्धा प्रमाणेही घेऊ शकता। आता इथेच आपण 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे, तुमच्याकडे असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालते। आता यामध्येच 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा लाल तिखट आणि कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे, म्हणजेच पावडर टाकलेला आहे त्याचा अर्धा चमचा, पाव चमचा हळद आणि थोडासा ओवा हातावरती घेऊन चोळून टाकायचे। आता इथे आपल्या हिरव्या मिरचीचा जे आपण ठेचा बनवण्यासाठी भाजून घेतलेल्या होत्या त्याही थंड झालेल्या आहेत। यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेऊया आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे मिक्सरला आपण वाटून घ्यायचं। आता इकडे मी पिठामध्येही थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार। आता हे आपण वाटून घेऊया मिक्सरला। इथे मी ठेचा वाटून घेतलेला आहे, यातला 1 चमचा ठेचा मी या पिठामध्ये टाकून घेणार आहे आणि 1 चमचा जे आपण सारणासाठी भाजून घेतलेलं साहित्य होतं त्यामध्ये टाकून घ्यायचे। तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। आता इथे माझा छोटा मुलगाही खाणार होता, त्यामुळे मी थोडंसं तिखटाचं प्रमाण कमीच ठेवलेलं आहे। आता इथे आपल्याला 2 चमचे कडकडीत गरम केलेलं तेल या पिठामध्ये टाकून घ्यायचे, परंतु मी टाकलेलं होतं पण माझा व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाही त्याचा, त्यामुळे तेल नक्की टाकून घ्या। आणि तेल जर नाही टाकलं तर मग वड्या वातड होतात आणि तेल टाकलं तर मस्त अशा खुसखुशीत होतात। आता इथे मी पीठ व्यवस्थित रोजच्या आपल्या कणकेप्रमाणे तिंबून घेतलेलं आहे। याला झाकण ठेवून 10-15 मिनिटं भिजत ठेवूया, तोपर्यंत आपण इकडे सारणामध्ये काही साहित्य टाकून घ्यायचे। आता इथे मी पाव चमचा हळद टाकून घ्यायचे, अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आणि कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। आता हे आपल्याला चांगलं चुरून घ्यायचे सुरुवातीला, जेणेकरून खोबरं चांगलं मस्त चुरलं जाईल। आता आणि नंतर यावरती आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचे, जेणेकरून या सारणाला थोडासा ओलसरपणा येईल। तुम्ही जर इथे जास्त प्रमाणात ठेचा वापरणार असाल तर मग तेलाची गरज लागत नाही। आता इथे 10 मिनिटं झालेले होते आणि आपलं पीठही मस्त भिजलेलं आहे। याला 2 मिनिटं आणखीन मळून घेऊया आणि याचे छोटे छोटे आपल्याला 4 उंडे बनवून घ्यायचे। तिथे मी 4 उंडे बनवून घेतलेले आहेत। आता याला आपण लाटून घेऊया। आता यातील 1 उंडा घेऊन कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचे आणि याला लाटून घ्यायचे। पीठ लावूनच लाटायचे, नाहीतर मग पोलपाटाला हे पीठ चिटकलं जातं। आता आपण नेहमीच्या चपातीप्रमाणे लाटून घ्यायचे, परंतु जेवढं शक्य होईल तेवढं पातळ लाटून घ्यायचे। तुम्ही बघू शकता इथे मी कशा पद्धतीने हे लाटून घेतलेलं आहे। आता यावरती आपण सारण भरून घेऊया। सारण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त भरू शकता, परंतु जेवढं जास्त सारण भरचाल तेवढीच मस्त वडी लागते। आता यावरती बेलण्याने थोडंसं लाटून घ्यायचे, जेणेकरून हे सारण खाली पिठाला चिटकलं जाईल। आता ही वडीची सारण भरलेली चपाती आपल्याला साईडने व्यवस्थित गच्च फोल्ड करून घ्यायचे। जर तुम्ही सुरुवातीला व्यवस्थित गच्च अशा पद्धतीने वडी फोल्ड करून घेतलात तर मग शेवटपर्यंत वडी गच्च अशी तयार म्हणजेच फोल्ड होते। आता साईडला काटेही मी जोडून घेतलेले आहेत आणि याला आपण कट करून घेऊया। कट करण्याआधी चाकूला थोडंसं तेल लावून घ्यायचे, जेणेकरून
चाकूला पीठ चिटकलं जाणार नाही आणि वडीला तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता। आता इथे मी वड्या थोड्याशा तिरकस अशा कट करून घेते, तुम्ही वाटल्यास सरळही कट करून घेऊ शकता तुम्हाला पाहिजे अशा। आता इथे तुम्ही बघू शकता वडी दिसायला किती मस्त दिसत आहे अशीच, आणि मधलं सारणही मस्त दिसत आहे। अशाच पद्धतीने मी बाकीच्या राहिलेल्याही वड्या बनवून घेते। आता इथे मी सगळ्या वड्या बनवून घेतलेल्या आहेत, याला आपण वाफवून घेणार आहोत। त्यासाठी मी इकडे गॅसवरती स्टीमर मध्ये पाणी टाकून गरम करायला ठेवलेलं होतं। आता इथे एका प्लेटला म्हणजे जाळीवरती तेल लावून घ्यायचे, जेणेकरून वड्या खाली चिटकले जाणार नाहीत। आता इथे पाण्यामध्ये ही एक छोटीशी लिंबाची फोड टाकून घेते, जेणेकरून पाण्याचे पांढरे जे डाग पडतात भांड्याला ते पडणार नाहीत। इथे मी स्टीमर मध्ये जाळी ठेवून घेतलेली आहे। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिटं या वड्या वाफवून घ्यायच्यात। 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता वड्या परफेक्ट अशा वाफल्या गेलेल्या आहेत। तुम्ही हात लावून बघायचा, जर वडी हाताला चिटकली नाही तर मग आपली मस्त अशी परफेक्ट मसाला वडी तयार झालेली आहे असं समजायचं। आता इथे मी सगळ्या वड्या अशाच पद्धतीने वाफवून घेतलेल्या आहेत। याला थोडंसं थंड करून घ्यायचे आणि मग नंतर आपल्याला एका कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकून घ्यायचे आणि या वड्या आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायच्यात। तुम्ही वाटल्यास डीप फ्राय करू शकता, परंतु तेवढ्या तेलामध्ये या वड्यांचा फ्लेवर आणि कलर उतरतो, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने 2-3 चमचे तेल टाकूनही वड्या तळल्यात तर मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात। परंतु सगळीकडून एकसारख्या परतून आपल्याला या वड्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत। आता इथे वड्या व्यवस्थित अशा तळल्या गेलेल्या होत्या। लो टू मीडियम फ्लेम वरती या आपल्याला वड्या 7-8 मिनिटं तळून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता वडीचा कलर आणि टेक्स्चर किती मस्त असं दिसत आहे। तर मग तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून। आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करायलाही विसरू नका। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।